नमस्कार मंडळी. गझल प्रावीण्य परिवारातर्फे आज अजून एक नवीन उपक्रम आपण सुरुवात करतोय. उपक्रमाचं नावच खूप चांगलं आहे की मान्यवरांची गझल गप्पा. यामध्ये 2-3 गोष्टी कळतात. एक तर आपल्याकडे मान्यवर येणार आहेत. दुसरं गझलेबाबत आपल्याला मार्गदर्शनही मिळणार आहे आणि तेही गप्पांच्या स्वरूपात, म्हणजे अजूनच जवळच आणि चांगलं असं वाटण्यासारखं. तर प्रावीण्य परिवाराचा तर्फे जे काही उपक्रम सुरू असतात त्यामधला अजून एक चांगला स्तुत्य आणि एक आवडणारा सर्वांना असा उपक्रम आज सुरुवात होतोय. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी आपल्याला ज्या अतिथी मिळाल्या आहेत किंवा त्यांनी जो होकार दिलाय, तर अशा माझ्या स्वतःच्या आवडत्या गझलकारा की ज्यांच्या गझल अगदी समोर बसून कित्येक वेळा ऐकलेत. कोल्हापूर येथील जयसिंगपूर मधील सुनंदा शेळके मॅडम, एक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि गझलेमध्ये मुरलेलं व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो त्यांना, की ज्यांच्या गझल ऐकताना आपण फक्त मोहून जात नाही तर त्यातून बरंचसं शिकूनही जातो. म्हणजे फक्त शब्दांशी खेळत नाहीत तर त्या भावनांनाही हात घालतात. तर अशा गझलकार आपल्याला आज मिळालेत. तर या कार्यक्रमासाठी मी सुनंदाताई तुमचं अगदी मनपूर्वक माझ्याकडून आमच्या संपूर्ण परिवाराकडून स्वागत करतो आणि नमस्ते. आताच धन्यवादही देतो, कारण तुमचं ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहे. पुन्हा मला वेळ नको घालवायचा नाहीये माझ्यासाठी, त्यामुळे तुम्ही होकार दिल्यासाठी मी तुमचं धन्यवादही देतो. आणि सुरुवात करण्यापूर्वी मला आवडेल की तुमचा गझल प्रवास नेमका कसा झाला हे समजलं तर खूप आवडेल मला. अगदी, अगदी नक्की. मला वाटतं तुम्ही सूत्र आता माझ्या हातात दिलेले आहेत. तर हो. माझ्या गझल प्रवासापासूनच मी सुरुवात करते या कार्यक्रमाची. अर्थात मलाही तुमच्यासारखंच सुरुवातीलाच धन्यवाद मानू द्या. कारण एकदा मी गझल रंगांमध्ये भिजायला लागले, की मग माझं मलाच भान राहणार नाही, ते नेहमीच राहत नाही. इतकी हो. गझल आणि मी किंवा कविता आणि मी हे माझ्यासाठी जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. आणि या जिव्हाळ्याच्या गोष्टींमध्ये सगळ्या व्यापातापातून मला डुंबण्याची तुम्ही संधी दिलीत. खऱ्या अर्थानं प्रवीणजी, मला तुमचे खूप आभार मानायचे आहेत. तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचे आहेत, की सगळ्या व्यापांमध्ये असून सुद्धा गझल आणि कवितेसाठीचा माझ्या मनातला जो कोपरा आहे हळूवार आनंदाचा, खूप मला खुलवून घेणारा, मला भावतरंगावर झुलवता ठेवणारा, त्यासाठी तुम्ही निमंत्रित केलत आणि हा पहिल्या मार्गदर्शनपर अशा व्याख्यानाचा भाग माझ्यासाठी तुम्ही ठेवला राखून. याबद्दल तुमच्या माझ्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याबद्दल, तुमच्या माझ्याप्रती असलेल्या आदराबद्दल आणि एक गझलकार म्हणून तुम्ही मला जो सन्मान दिलात त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. आणि आता मी माझ्या गझल प्रवासाकडे वळते. त्यापूर्वी अ, गझल प्रवासामध्ये तुम्ही हा मान्यवरांशी गप्पा अशा स्वरूपाचा कार्यक्रम आहे म्हणालात आणि मला कॉलेजकडून मगाशी येता ज्या 2 शेर जे सुचले ते पहिलं ऐकवते. चला निशागीर. मारूया आपण केवळ गझलेवरती गप्पा. चला वाह! मारूया आपण केवळ गझलेवरती गप्पा अन खोलूया काळजातला भाव कोवळा कप्पा. वाह, वाह, वाह! अभंग ओव्या, अभंग ओव्या भावकविता महाकाव्यही झाले. अभंग ओव्या भावकविता महाकाव्यही झाले. गझल मराठी लिहून गाठला उंचीवरचा टप्पा. चला वाह, वाह! मारूया आपण केवळ गझलेवरती गप्पा. तर क्या बात! दिलखुलास अशा या गप्पांसाठी आज आपण सगळे जमलेलो आहोत. खरोखरच या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप हे गप्पांचं असणार आहे. अर्थात जास्त बोलणारी व्यक्ती मी आहे. आज मला तो मान दिलेला आहे प्रवीणजींनी. त्यामुळं माझ्या गझलच्या प्रवासाविषयी सुरुवातीला मी मांडताना मला अगदी आवर्जून एक गोष्ट सांगावी लागेल, की मी साधारण टीनेजमध्ये म्हटलं, की 18-19 वर्षाची असताना माझं गझलचं, कवितेचं माझं बोट धरलं गेलं. ते आजही मी तिच्याबरोबर तिच्यासोबत आहे. कारण म्हणजे मी स्वतःच म्हणते, की गझल हा, कविता हा माझा श्वास आहे. आणि हे म्हणण्यामागं खूप मोठं कारण आहे. हे म्हणण्यामागं खूप मोठी पार्श्वभूमी आहे. ती मला या 40 मिनिटांमध्ये तीच सांगायची म्हटलं तर ती 40 मिनिटं पुरणार नाहीत आणि आज आपला विषय तर हा
वेगळ्या गप्पांचा आहे. पुढं मागं कधी अजून तुमच्या गप्पांमध्ये एखाद्या व्यक्तीची उणीव भासली तर मला जरूर बोलवा. त्यावेळेला नक्की. येईल. तर याबाबत मला सुरुवातीला सांगायचंय, की जेव्हा मी कॉलेजच्या वयामध्ये कविता लिहू लागले, खरं तर कवितेकडे कशी वळले कळलंच नाही. वाचनाचा छंद भरपूर होता. वडिलांची स्वतःची मोठी लायब्ररी होती. आज ही जशी लायब्ररी तुम्ही पाहताय, तशी त्यांची मोठी लायब्ररी आहे आणि ती त्यांनी माझ्यासाठी अजून दिलेली आहे. पण मी अजून तिथली एकही पुस्तक आणलेलं नाही. हेच माझं ठेवण्यासाठी कपाट अपुरं आहे. बघू आता दुसरं घर मोठं बांधतोय, त्यात वेगळं असं एक दालन लायब्ररीचं, पर्सनल लायब्ररीचं करतोय. तर वा वा वा. वाचनातून मला कविता वाचायचा ओढा जास्त होता आणि माझं इंग्रजी साहित्य होतं. इंग्रजी भाषेवर आणि इंग्रजी वाङ्मयावर माझं प्रेम होतं. त्यामुळं माझं आधीच ठरलेलं होतं, की आपण इंग्रजीची प्राध्यापिका होण्याच्या दृष्टीनंच पावलं टाकायची आहेत किंवा करिअरची वाटचाल करायची आहे. ते जरी सुरू होतं, तरी माझा मराठी वाचनाचा, कवितेच्या वाचनाचा प्रवास सुरूच होता. मी कॉलेजमध्ये असताना सुरेश भट वाचले होते, भा. तांबे वाचले होते, कुसुमाग्रज वाचले होते, माझे आवडते बा.भ. बोरकर वाचलेले होते आणि ह्या सगळ्या वाचनामध्ये एक असं काही कवितेचं अंग माझ्यातच उपजत असल्यासारखं होतं, की जे कवी वाचेन आणि जे मला आवडेल ते मला मुखोद्गत व्हायचं, पाठच असायचं, व्हायचं, होऊन जायचं. आज सुद्धा मी जे काही बोलते हे माझं आत्ताचं काही नसतं. म्हणजे आता जर सपोज मला कुणी सांगितलं, की चला मॅडम एक सूत्रसंचालन करायचे, तर मी लगेच तयार होते आणि माझ्या ओठावरती ओळी आपोआप यायला लागतात. कारण ते तेव्हाचं संचित आहे. तेव्हाचा तो माझा कवितेचा व्यासंग आहे. तर कविता वा. बहुतेक माझ्यामध्ये अशी एक कुठेतरी होतीच आणि त्यामुळं मला तिच्यासोबतचा प्रवास हा खूप सुखाचा वाटला, आनंदाचा वाटला. ज्या टप्प्यांवरती अ, खूप असे त्रासदायक अनुभव आले असतील किंवा दुःख, वेदना ह्याशिवाय तर आपलं आयुष्य पुढे जातच नाही. अशा प्रत्येक टप्प्यावर मला माझी हक्काची जागा म्हणजे माझी स्वतःची कविता आणि गझल होती. या कवितेनं, गझलेनं मला खूप सावरलेलं आहे. इतकं दिलेलं आहे भरभरून म्हणून माझ्या ओठामध्ये तिच्याविषयी बोलताना कुठेही संकुचितपणा येत नाही. ती आणि मी सोबत वाढलो आहोत, ती आणि मी सोबत जगलो आहोत. तिनं माझ्या सगळ्या व्यथा, वेदना आणि सुखसुद्धा अनुभवलेलं आहे आणि मी वा. शब्दांमध्ये ते मांडलेलं आहे. असा कवितेचा माझा प्रवास सुरू असताना मी जे लिहीत असायची ते लयबद्ध असायचं. तुम्हाला आवर्जून सांगते, की मी 3ऱ्या वर्षामध्ये म्हणजे होते जेव्हा कॉलेजच्या, अजून काय 20वे वर्ष असेल नसेल, त्या वयामध्ये माझे 3 मला राज्यस्तरीय कवितेचे पुरस्कार मिळाले होते. म्हणजे 3 वा ठिकाणी मी कविता पाठवल्या आणि त्या पहिल्या आल्या. त्यातलं पहिलं वा म्हणाल वा. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचं अं, अ, शाखा इचलकरंजीचं आपटे वाचन मंदिरच्या स्पर्धेमधलं पारितोषिक. अ, बर. अशीच मला अशी म्हणजे राज्यस्तरीय मी पाठवलं, की ते आलं असं व्हायचं आणि मग असंच करता कोण जाणे, की मला वाटतंय माझ्या एखाद्या शिक्षकांनी वगैरे माझं अखिल भारतीय साहित्य संमेलनाला नाव दिलं होतं, की काय मला माहीत नाहीये आता आठवत पण नाही किंवा असं काही बोलण्याचा तो जमाना पण नव्हता. मी इंग्रजीची विद्यार्थिनी होते आणि मराठीच्या सरांनी कदाचित माझं नाव दिलं असावं असं मला वाटतं. कारण आज विचार करताना तेव्हा मला कळलं नाही. मला पत्र आलं होतं अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी आणि आनंद याचा होतोय, की सुरेश भट हे त्या व्यासपीठावर होते. वा वा. आणि सुरेश भटांच्या गझला मला मुखोद्गत होत्या. अ, त्यांचा झंझावात, एल्गार तर मला रंग माझा वेगळा हे माझे प्रिय असे संग्रह होते. वा वा वाचून बरचसं म्हणजे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे सगळं भटांचं त्यावेळेचं आहे किंवा भरपूर आता सांगायला लागले तर त्यालाच खूप वेळ लागेल. परंतु सांगायची गोष्ट की मी तशी लाजरी-बुजरी स्वभावाची होते. चार लोकांमध्ये कधी वर बघून मान करून अशी बोलत नव्हते. पण मला हा जो सभासदपणा दिला, आज मी माझ्यासमोर 1000 लोक असले तरी मी अगदी जास्त लोक किती असतील तेवढं रंगून मी बोलू शकते. खूप म्हणजे खूप एकरूप होऊन माझे शब्द फुलायला लागतात आणि श्रोते पण झुलायला लागतात. हे असं होण्यामागं माझ्या कवितेचा मोठा वाटा आहे. कारण
थरथरणारी, स्टेजकडे जायला घाबरणारी मुलगी मी, की ह्या कवितेनं मला असं बोल्ड बनवलं असेल, सभाधीटपणा माझ्यामध्ये आणला असेल. कवितेचं माझ्यावरती खूप उपकार आहेतच. तर असा माझा प्रवास सुरू झाल्यानंतर 2002 साली ज्यावेळेला माझ्या पहिल्या चंद्रकवडचे या पुस्तकाला म्हणजे पुस्तक मी म्हणजे पुस्तकाला त्या भरपूर पारितोषिकं मिळाली. परंतु गुणवंत शिक्षक पुरस्कार विद्यापीठाचा मिळाला आणि त्या ठिकाणी मला एक डॉक्टर सरदार मुजावर नावाची व्यक्ती, गेल्या वर्षी ते वारले नाहीयेत आता. ते उर्दू आणि हिंदी गझलांचे अभ्यासक होते आणि त्यांची पी नव्हे तर डी पण त्याच्यात झालेली होती. असं मोठं व्यक्तिमत्व, त्यांनाही गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला होता. त्या दिवशीच्या भेटीमध्ये मी त्यांना माझा कविता संग्रह हातात दिला. त्यांनी सहज चाळला आणि ते गझलचे अभ्यासक असल्यामुळं म्हणाले, की "आप गझल क्यों नहीं लिखती? आपके कविताओं में तो गझल ही गझल है." मग मी म्हटलं, गझल काय असते वेगळी असं मला माहिती नाहीये. आणि मग ते ते म्हणाले, की "मैं आपको किताबें दे दूँगा, लेकिन आप गज़ल लिखिएगा, आपकी कविताओं में तो गज़ल ही गज़ल है." म्हणजे माझ्या कविता ह्या गझल सदृश आहेत हे मला माहीत नव्हतं. मग मला लक्षात आलं, की मला सुरेश भटांच्या गझल का आवडतात, म्हणजे कविता का आवडतात. तेव्हा गझल मला शब्द फारसा माहिती नव्हता. आणि चमकून गेलं डोक्यामध्ये विचार, की गझल संग्रह माझ्या लग्नामध्ये माझ्या एका कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांनी, एच-ओ-डींनी मला राजशिखर हिरेमठांचं एक पुस्तक गझलचं भेट दिलेलं होतं. म्हणजे माझ्या लग्नामध्ये असे फार क्वचित लग्न असतील, की जिथं गझल संग्रह किंवा कविता संग्रह भेट मिळतात. तर भेट मला ते देतात. मिळालेलं होतं. एक असं ट्रे आणि त्याच्याबरोबर ते पुस्तक मिळालेलं मला आठवलं. मग म्हटलं, "अरे, त्याचं नाव असं आहे म्हणजे गझल नावाची काही अजून वेगळी गोष्ट आहे." आणि हं, हं. अक्षरशः तेव्हापासून मी जिथं जाईन तिथं गझलवर जे मिळेल ते घेत राहिले आणि मी गझलचं असं वाचायला लागल्यानंतर अरे म्हटलं, गझल तर मी ऑलरेडी लिहितेच आहे. फक्त त्यामध्ये वृत्त नावाची गोष्ट समजून घेणं, रदीफ काफिया हे समजून, हे शब्द फक्त मला अनोळखी होते. बाकीचं तर सगळं मी मी आपण वापरतच होते. कारण माझी कविता हीच मुळात छंदबद्ध आहे, लयबद्ध आहे, नादमय आहे. ती अशी निसर्गातल्या वेगवेगळ्या ध्वनींना सहजपणे आकारतच नंतर तसं माझे वडील आजऱ्यातले इंग्रजीचे शिक्षक असून पण आमचा हा चालत येण्या-जाण्याचा प्रवास होता आणि त्या प्रवासात मी एकटी येता-जाता ह्या कविता अशी गुणगुणत म्हणजे सुचायचं मला ते आणि मी घरी आले की लिहायची. असं करत असताना ज्यावेळेला मला कळलं की गझल ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याच वर्षी मी गझल लिहायला घेतल्या आणि त्या वर्षी असं झालं की दुर्दैवानं सुरेश भट गेलेले होते आणि त्यांची पहिली अॅनिव्हर्सरी होती आणि त्यासाठी एक निवेदन वाचलं, की स्पर्धेसाठी गझल मागितलेली आहे. मग मी तर हां. म्हणजे गझल काय असते घेऊन मी तेव्हाच लिहायला लागलेले होते आणि मी पाठवली आणि महाराष्ट्रातून टॉप 10 मध्ये ती निवडली गेली. अरे टॉप वाह! 10 मध्ये निवडल्यानंतर तिचा टॉप 3 काढायचे होते आणि गोरेगावला आत्रे कट्ट्यातर्फे ही सगळी स्पर्धा होती आणि तिथं बोलवलं. आता म्हटलं आपण खेडेगावातले आहोत आणि तिथं तर बघितलं तर लोक आलेले 10 जे लोक होते टॉप त्यापैकी मी एक खेडेगावातली सोडली तर ठाणे, अमरावती, पुणे, मुंबई, अ, यवतमाळ असे कुठले लोक होते सगळे अगदी नामवंत शहरांमधले होते आणि म्हटलं आपलं काय पण बघू तरी ऐकू तरी मला घरातून पाठवत नव्हते तरी पण मी काही विनंत्या करून गेले. आणि अक्षरशः सांगते तिथं माझी गझल पहिली आली त्या सगळ्यामध्ये. अरे वाह, वाह! क्या आणि बात है! मला खूप आनंद झाला, की बाबा चला आपण आपण खेडेगावातले का असेना आपल्या पद्धतीनं गझल सादर करत का असेना, परंतु तिथं सदानंद डबीर होते. अ, आणखी बाकी अजून कोणाचं तरी साउंड सुरू आहे त्यांना जरा म्यूट हो, केलंय. करायला सांगूया आपण. आणि केलं, केलं. सदानंद डबीर वगैरे अजून गांगण वगैरे असे सगळे 3-3 परीक्षक होते आणि ते तिथं नंबर आला आणि मी त्यावेळेला सादर केलेली गझल त्याच्या 2 शेर ऐकवते अजून माझ्या लक्षात आहे.
पाळलेले पाखरू मी पंख माझे छाटलेले. वा वा. पाळलेले पाखरू मी पंख माझे छाटलेले. मुक्ततेचे शब्द माझ्या मजकुरातून काटलेले. क्या बात चालते आहे. माझी भरारी फक्त भिंती आत चारी. चालते बर. माझी भरारी फक्त भिंती आत चारी. हात चारे शांतरीचे भाग्य माझे फाटलेले. वा पाळलेले वा. पाखरू मी पंख माझे छाटलेले. छान. माझी त्या गझल झाली. कार्यक्रम संपला, सत्कार वगैरे झाला आणि निघाल्यानंतर तिथून बाहेर पडताना समोरच्या गर्दीतून एक 50शीची स्त्री माझ्या समोर आली. ही गोष्ट तशी म्हणजे 2002 ची आहे गोष्ट. माझ्या समोरून ती आली आणि मला तिनं मिठी मारली आणि मला म्हणाली, की "ही गझल माझी आहे." मला क्षणभर कळलं नाही ही गझल माझी आहे म्हणजे तिच्या शब्दांचा अर्थ क्षणभर नाही कळला. पाठीमागून परीक्षक पुढे आले आणि म्हणाले, "बघा आम्ही आम्ही दिलेला निकाल कसा आहे तो बरोबरच बरोबर. आहे." अशी मारलेल्या भात्यासारखी म्हणजे छातीत मारलेल्या बाणासारखी जी घुसते आणि आपलीच वाटते, ती खरी गझल असते. आणि वा वा. मित्र हो, खरंच गझल म्हणजे प्रेमाचं बोलणं असतं, प्रेमाचं हे गुज गोष्टी बोलणं असतं किंवा गझलविषयी अजून अनेक लोकांनी अनेक गोष्टी जरी म्हटल्या असल्या, तरी दुःख, दर्द, विरह, वेदना ह्या सगळ्या म्हणजे आत्माच आहे. गझलचा हा आत्मा आहे हे मात्र नक्की. आणि मग नक्की. मी आत्ममग्न असलेल्या स्वतःच्या गझलेतून थोडी बाहेर आले आणि जगाची जी दुःख आहेत ती गझलमध्ये मला गुंफता येऊ लागली. स्वतःच्या दुःख हे गझलमध्ये गुंफता येऊ लागलं आणि मला वाटतं, की कुठल्यातरी प्रस्तावनेमध्ये सुरेश भट पण म्हणालेले आहेत, की अ, 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 कसं आहे, की आपलं दुःख हे जगाच्या दुःखात मिसळून जो लिहितो, तेव्हा त्याची चव अशी असते जसं की अ, अ, एका मद्यामध्ये दुसरं मद्य मिळवल्यानंतर तर कॉकटेल ज्याला आपण म्हणतो त्याची जी लज्जत वाढते, तशी त्या लेखनाची लज्जत वाढते. असं वा असं वा. वगैरे त्यांनी म्हटलेलं आहे. आता मला ते परफेक्ट शब्द आठवत नाहीयेत, आठवतील नंतर. परंतु आता माझ्या मनावरती प्रेशर आहे, की पुढचा भाग मला मांडायचा आहे. तर असा माझा गझल प्रवास सुरू झाला आणि मी पाठीमागे पाहिलं नाही. 2004 मध्ये माझा गझल संग्रह आला आणि भीमराव पांचाळे सरांनी त्याचं प्रकाशन केलं अखिल भारतीय गझल संमेलनामध्ये औरंगाबादला. मी खरं सांगते, की सुरुवातीला जेव्हा मला गझल काय असते ही कळाली आणि मला गझल जशी हातात सापडली, अगदी निर्दोषपणे आपोआप ती लिहिली जाऊ लागली. तेव्हा मी एका वेगळ्या धुंदीमध्ये जगत होते. माझी रोजची कामं, रोजचं कॉलेज, रोजचं घरचं सगळं करत होते मी. परंतु उरलेला क्षण मी गझलेसाठी वापरत होते आणि मी गझलमय झाले होते. त्यामुळं ते जे मंतरलेले दिवस होते. गझलमध्ये असणं हे एक मंतरलेलं जगणं असतं. ते मी अनुभवलं आणि म्हणून माझी गझल म्हणजे झळाळून गेली किंवा माझी गझल ही जास्त चांगली होऊ लागली. मी एक मात्र टाळलं, की कुठल्या समूहामध्ये गेले नाही, कुठल्या कंपूमध्ये गेले नाही. म्हणजे कोणी बोलवलं तर अगदी गझलेच्या प्रेमापोटी मी अगदी धावत गेले. तिथं माझ्या गझला सादर झाल्या, लांब-लांबपर्यंत झाल्या. खूप चांगल्या मान्यवर मंडळींच्या सोबत मुशायरे झाले. अ, आणि परत एकदा तोच अनुभव आला, की कितीही मोठ्या माणसांसोबत आपण बसलो गझलच्या मैफिलीत, तर आपला ठसा आपण उमटवल्याखेरीज राहू शकत नाही. हा आत्मविश्वास मला मिळत गेला. वा आणि वा. आजही माझ्या डोळ्यासमोर या गझलेच्या प्रवासातले असे अनेक क्षण आहेत, की ज्या क्षणांनी मी आजही त्या स्मृतींनी मोहरून जाते. त्यातला एक क्षण तुम्हाला सांगते, की सांगलीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं. 81 वगैरे असावं ते. आणि त्यावेळेला अ, कवी संमेलनामध्ये मी निमंत्रित असताना मी एक गझल सादर केली. मला आठवतंय, की संध्याकाळची वेळ होती, तिन्ही सांजा होऊन गेलेल्या आणि समोर प्रचंड रसिक होता. कारण त्या वर्षी आपल्या प्रतिभाताई पाटील आलेल्या होत्या राष्ट्रपती अच्छा. आणि खूप असं वेगळं, आगळं-वेगळं असं ते संमेलन झालेलं होतं आणि इतक्या प्रचंड गर्दीमध्ये जेव्हा माझा नंबर आला, प्रवीण दवणे सर त्यावेळी हे करायला बसले होते सूत्रसंचालन आणि हं. त्यांचा माझा ते मला ऐकून होते, पण फारसा परिचय नव्हता आणि मी कशी आधी मुखदुर्बळ, कधी कुणाजवळ जाऊन घडाघडा अशी बोलणाऱ्यातली नाही. कुणी विचारलं जवळ
बोलवलं तरच पुढचं माझं पाऊल, नाहीतर तोपर्यंत मी अशीच फारशी पुढे नसणारी. अशामध्ये त्यांनी माझा किरकोळ परिचय करून दिला आणि मी उभी राहिले आणि गझल पेश करायला लागले. त्या दिवशी मी पहिल्यांदाच ती माझी अभिमानाने सांगत असते, बाई आहे ती गझल घेत होते. आणि हां. एका एका पाठोपाठ एक असे ते शेरशे चढत गेले. एक पावलावर गर्दी ती उभी होती. बसायला जागा नसल्यामुळं कितीतरी लोक उभे होते आणि ते प्रत्येक शेराला इतकी जबरदस्त दाद होती, की अरे त्या वाह! शे गझल नंतर जवळ-जवळ कितीतरी वेळ वन्स मोरचा गलका चालला. पहिल्यांदाच त्या संमेलनामध्ये, वाह, वाह, म्हणजे वाह! त्या त्या कवी संमेलनामध्ये. आणि मग दवणेंना कळेना की काय म्हणावं आणि मग म्हणाले, की "तुम्ही 2 शेर घ्या, शेवटचे 2 शेर घ्या" म्हणाले. आणि मग ती ती वन्स मोरची झाली आणि त्यानंतर सांगते ती गझल मी ज्याही स्टेजवर जाईन तिथं मला तीच फर्माईश म्हणजे मला नवीन लिहिलेलं ऐकवायचं असायचं आणि लोक म्हणायचे, "आधी ते ऐकवा." असं त्या गझलेनं त्यानंतर कृष्णप्रकाश तुम्हाला माहिती असतील हो, सांगलीला हो. पोलीस अधीक्षक म्हणून होते आणि ते पण गझलमधले खूप वेडे गझल आवडीचा भाग आहे त्यांचा. आणि ते म्हणा ते ते भीमराव पांचाळे सर, डॉक्टर आप्पा पंडित, अ, आप्पा पंडित आणखी आपल्या संगीता जोशीताई अशी मोजकी आम्ही 3-4 मंडळी होतो आणि मुशायरा होता. आणि त्या ठिकाणी ती गझल झाली आणि तुम्हाला सांगते, की राजवर्धने जिल्हाधिकारी आणि हे आपले कृष्णप्रकाश दोघंही अतिशय नम्रपणे मला नमस्कार करून म्हणाले, की "सुनंदाताई, तुमची ही गझल आम्हाला तुम्ही द्या. आम्ही जेव्हाही आम्हाला वापरावी वाटेल, महिला बालकल्याण विभागातर्फे किंवा एरवी सुद्धा आम्ही ती वापरू." मला अरे वाह, या वाह! गोष्टीचा खूप खूप आनंद झाला. त्या गझलेनं मला भरभरून दिलेलं आहे, पुष्कळ दिलेलं आहे. एवढंच काय, की सूर्यकांता चव्हाण म्हणून ग्रामविकास मंत्री होत्या आणि परभणीला एका कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करत असताना बापू दासरी म्हणून नांदेडचे कवी आहेत. त्यांनी हं. माझ्या ह्या कवितेतले, ह्या गझलेतले शेर ऐकवले, की "अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे. मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, घरात वात्सल्याची मी अंगाई आहे." आणखी काही ऐकवले असतील शेर त्यातले तर त्या इतक्या खुश झाल्या, की त्यांना सत्काराची घातलेली शाल त्यांनी बापू दासरींच्या अंगावर घातली आणि ते म्हणाल्या, की "जबरदस्त तुम्ही हे काय जे काही काव्य सांगितलात ते." तर ते अतिशय विनयाने म्हणाले, की "ताई, ही माझ्या ताईची गझल आहे." म्हणे, "ही माझी अरे वाह! बहीण आहे, तिची ही गझल आहे." आणि मग त्यांनी मला फोन करून हे सांगितलं. असाच प्रसंग एकदा आणखी असे बरेच प्रसंग आले, परंतु ते सांगण्यामध्ये आता मी वेळ नाही घालवू शकत आहे. तर गझलनं खूप काही दिलं. गझल प्रवासाबद्दल मी एवढंच सांगेन आणि पुढं वळेन आणि पुढं वळताना पहा, की गझलमध्ये काय-काय असतं. गझल आज आपण पाहतो, की WhatsAppवर गझलांचा पाऊस असतो. अ, भरपूर लेखन झालेलं आहे. हल्ली भरपूर लोक लिहितायत. एक काळ असा होता, की आता कुठेतरी 50, 60, 70 वर्ष 60-70 वर्ष होत आली आहेत, की मराठीमध्ये गझल रूपाला यायला लागलेली आहे. हां आणि हे सांगताना मला एक मुद्दा महत्त्वाचा सांगायचा आहे, की मी म्हटलं 50-60 वर्षांचा आपला मराठी गझलचा हा इतिहास आहे, फार मोठा नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थानं सुरेश भट लिहायला लागले, तेव्हा जाणीवपूर्वक गझल म्हणून ती आकाराला येऊ आहे. लागली. ते बरं. यायला लागली. तेव्हापासूनचा हा काळ म्हणजे काही फार मोठा काळ नाहीये. तुम्हाला मगाशी मी जे सांगितलं, की गोरेगावच्या स्पर्धेला मी गेले. त्या दिवशी मी पहिल्यांदा भीमराव पांचाळेंना भेटले. म्हणजे हं, माझ्या हं. तोपर्यंत ते परिचयामध्ये नव्हते. तर माझ्यासोबत मला काय सांगितलं होतं डॉक्टर सरदार मुजर यांनी, की मेरा परिचय है उनसे और मैं आपको उनका परिचय कर दूंगा. तर त्यांनी मला त्यांच्याकडे पाठवलं आणि मी गेले आणि म्हटलं, की आज तिथं गझल सादर करायची आहे. मी कशी करू? मी अशी-अशी ती म्हणते. माझ्या सगळ्या गझल कविता गेय असल्यामुळं मी आपली माझ्या पहिल्यांदा लिहिल्यानंतर जी चाल येईल त्या चालीत म्हणते. तर म्हणते. हं, ते म्हणाले, की तुम्ही अशी प्लेनली सादर करा ती. हं. आणि मग असं बोलता-बोलता अ, विषय निघाला, की
सवलत घेणं जे आहे, ह्या सवलत हां. घेण्याबाबत अ, बऱ्याचदा लोक विचारतात, की ही सवलत घेतली तर मी मी म्हणायची, की सवलत का मागायची? त्यावरती भीमराव पांचाळे सर पण म्हणाले, "हे पहा, की उर्दूमध्ये सवलत घेतात ठीक आहे. उर्दू, हिंदी भाषेमध्ये सवलत घेत असतील तर ते मान्य आहे. ते मान्य करूया. का करूया? आणि मराठीत मी मान्य नाही करत, का करत नाही?" तर ह्याचं मला छान उदाहरण दिलं. ते म्हणाले, की "सुनंदा, मोठं झाड असतं. आंब्याचं एखादं खूप मोठं झाड आहे आणि त्याच्या फांद्या आपण तोडल्या, तर त्याला पुन्हा पालवी फुटते. आणखी चांगल्या जोमानं पण फुटू शकते. त्याचं काही नुकसान होत नाही. परंतु हां. एखादं छोटंसं रोप आहे आणि ते लावलंय आपण आणि ते ते त्याचाच शेंडा जर आपण छाटला, तर काय होईल? की अरे! ते रोपच मरून जाण्याची शक्यता असते. ते रोप मरून जाईल. आता आपली जी मराठी गझल आहे ना, ही अशी रोपट्याच्या रूपात आहे. तिला असं सवलतींच्या फांद्या तोडून सवलती द्यायच्या म्हणजे त्याच्या फांद्या छाटणं होईल तोडलंय. आणि ते करायचं नाही. असं मला त्यांचं हे वाक्य खूप छान लक्षात राहिलं वाह! आणि खरंच आहे. म्हणजे मी काय म्हणते, की आपण लिहिताना सवलत का मागावी? आपण उलट हां. वेगळं काही चांगलं करायला पाहावं. सवलत घेऊन काही करायला जावं असं ह्याबाबत मी जराशी मान्य करेन ह्याबाबत. तर अं, स्वर काफियाच्या सवलतीबाबत किंवा इतर भाषेतले जे शब्द वापरले जातात, त्याबद्दल मलाही असंच वाटतं वाचताना, की नकोय, अशी सवलत घ्यायला नकोय. का आपली मराठी भाषा समृद्ध नाही आहे का? तिच्यामध्ये पर्यायी शब्द येतील असं नाही का? अभिव्यक्ती मग वेगळ्या पद्धतीने करावी. आपण एका शब्दासाठी र, ला, र आणि ट, ला, ट जोडण्यासाठीच आपण का खोळंबून राहावं? आपल्याला वाटलं तर आपण वेगळं मीटर बदलून घ्यावं. आपल्याला वाटत असेल तर ती सवलत आपण मतल्यामध्ये घ्यावी. सुरुवातीलाच घ्यावी आणि मग पुढेपर्यंत ती चालावी. पण एकदा का आपण पहिला मतला लिहिला म्हणजे त्यामध्ये एक रदीफ आणि एक काफिया, एक स्वरचिन्ह आपण निश्चित केलं. अलामत, रदीफ, काफिया हे एकदा आपण ठरवलं, की ती जमीन तयार होते. ती जमीन म्हणायची. ही जमीन शेवटपर्यंत त्या गझलची सांभाळली पाहिजे. आहे तशीच पाळली पाहिजे. आणि मग तिथं सवलतीचा प्रश्न येत नाही. मग अशा वेळेला आपण रदीफ काफिया घेतानाच मुळात का बरं वेगळ्या भाषेतले शब्द घ्यावेत? मराठी हं. आपली समृद्ध भाषा आहे. आपण घेऊ शकतो. हां, तुम्ही बोली भाषेचा वापर केला तरी हरकत नाही. आपल्या भाषेला इतके म्हणजे मराठवाड्याकडे असेल, कोल्हापुरी भाषा असेल, साताऱ्याकडची भाषा कितीतरी वैविध्य आहे, पण मराठी आहे ना ती. मग मराठीतली तुम्ही शब्दयोजना करू शकता. त्यासाठी वेगळ्या भाषेचा शब्द घ्यावा असा अट्टहास करू नये. काही लोक उर्दूही घेतात, काही लोक हिंदीही घेतात. मला म्हणायचंय की असा अट्टहास करण्याची काही गरज पडत नाही. आणि उदाहरणादाखल मी तुम्हाला माझ्या काही गझल दाखवेन, की किती सहज आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण हे लिहू शकतो. आता इतर कवितेपेक्षा गझलमध्ये वैशिष्ट्य कोणती आहेत, की ते दोन्ही वेगळं होऊ शकतं. म्हणजे कवितेपेक्षा गझल वेगळी व्हायला आधी तर छंद आणि वृत्त हा भाग आहेच आणि आहेच. हं. हेही छंद आणि वृत्ताबाबत बोलताना अ, अ, एक खूप छान वाक्य पु. ल. देशपांडेंनी वापरलेलं आहे आणि ते सुरेश भटांच्या बहुतेक एल्गार किंवा रंग माझा वेगळाच्या प्रस्तावनेतच असेल, की पु. ल. देशपांडे असं म्हणतात, की गझल म्हणजे वृत्त नव्हे, तर ती एक वृत्ती आहे आणि त्यात ना ही एक सुंदर आणि स्पष्ट अशी निवृत्ती आहे. क्या तर बात हे है! त्यांचं जे वाक्य आहे ना, सब हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं प्रत्येक गझलकारानं, तरी आपल्या लक्षात येईल, की हे आणि वृत्त आणि वृत्ती ह्यांचा इतका त्यांनी समन्वय घातलाय, की मन तुम्ही घातलं. वृत्तात लिहाल, पण गझलियत ही जी वृत्ती आहे, गझल लिहिण्याची जी वृत्ती आहे ना, तिची जी नजाकत आहे, तिचं जे एक वेगळं कोवळेपण आणि एक वेगळं जे भावविश्व आहे ना, ते तुम्हाला स्वतःमध्ये बिंबूनच घ्यावं लागेल आणि तरच तुम्ही गझलकार म्हणून चांगले होऊ शकता. कसं आहे, की पहा, की नाद माधुर्य असलं पाहिजे, लय असली पाहिजे गझलमध्ये. विषय वैविध्य तर असलंच पाहिजे कारण अ, गझलचे जर आपण वेगवेगळे प्रकार इथं शिकणार नाही आहोत. पण तरीसुद्धा मुसलसल गझल, गैर मुसलसल गझल अशा ज्या गझलचे प्रकार आहेत. त्यामध्ये मुसलसलमध्ये एकाच विषयाला धरून सगळे शेर लिहिलेले असतात आणि गैर हो. मुसलसलमध्ये
जसं सुरेश भट सांगतात, की एका शेरामध्ये तुम्ही प्रेम मांडू शकता, दुसऱ्यामध्ये दुःख वेदना मांडू शकता, तिसऱ्यामध्ये तुम्ही राजकारण मांडू शकता, चौथ्या एखाद्या शेरामध्ये तुम्ही अजून वेगळा विषय एखादा भौगोलिक सत्य मांडू शकता, कोण आध्यात्मिक शेर लिहू शकता. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला विषय वैविध्य भरपूर घेता येऊ शकतं. कारण गझलचा एक शेर म्हणजे एक एक स्वतंत्र कविता. कविता असते आणि ती ताकद त्यामध्ये असली पाहिजे. कोणताही शेर उचलावा आणि तुम्ही समोर धरावा, तर तो कुठल्याही पाठीमागच्या किंवा पुढच्या शेरावर अवलंबून नसला पाहिजे. त्याचा तो स्वतंत्र असला पाहिजे आणि असतो. आणि हे त्यामुळे त्यामध्ये विषय वैविध्य पण येतं. प्रतीक, प्रतिमांचा वापर, रूपक हे तर खूप गझलची नजाकत ते गझलची नजाकत देणारी सौंदर्य स्थळं आहेत ना, ही छोटी आहे. नंतर गझलकार हा कलंदर वृत्तीचा असतो. रोमॅन्टिक वृत्तीचा, कलंदर वृत्तीचा असतो. ते पण त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि गझल किती पण दुःख मांडणारी असली तरी आशावादी असते. अरे वाह! निराशेचा सूर शेवटपर्यंत नसतो. आशा माणसाला जगण्यासाठी लागणारी आशा गझल देते. म्हणून पहा की असं म्हणतात की आत्महत्या का पर्याय है कविता. अरे वाह! एका क्या एका हिंदी कवितेचं हे वचन आहे की आत्महत्या का पर्याय है कविता. आणि खरोखर आहे, शब्द माणसाला जगवतात. खरं आहे. शब्द माणसाला जगवतात. मला कुठेतरी ऐकलेलं आठवतंय सिंधुताई सपकाळ आपल्या भाषणामध्ये सांगतात, की ज्यावेळेला उद्विग्न अवस्थेमध्ये नुकती जन्माला आलेली पोर काठावर ठेवून जीव द्यावासा वाटला, त्यावेळेला नदीकडे जात असताना किंवा विहिरीकडे जात असताना तिथल्या झुडपात अडकलेला एक कागद त्यांनी पाहिला आणि त्यावर त्यांना ज्या कवितेच्या ओळी दिसल्या, ते त्या 2 कवितेच्या ओळींसाठी त्या म्हणाल्या, की मी मागं परतले. म्हणजे अरे शब्दामध्ये वाह! काय ताकद काय असते, ताकद असते. शब्दामध्ये काय ताकद असते आणि ती पण गझल होती. आता नाहीये मी हेच मला आठवेल तसं सांगितलं म्हणून, नाहीतर अ, एका व्याख्यानामध्ये मी त्या ओळी सुद्धा सांगितल्या होत्या आठवतंय. सर, तर मॅडम, एक आशावाद. मिनिट मधात 1 मिनिट घेऊ का? कॉल कट होईल आता 10-20 सेकंदात. तर आपण पुन्हा जॉइन होऊया. म्हणजे मग आपल्याला कंटिन्यू करता येईल. ओके. डिस्कशन खूप छान चाललंय, खूप हां. शिकण्यासारखं आहे. तर खूप लगेच थांबवावं वाटत नाहीये हो, मला. हो. मी त्यामुळे सॉरी पुन्हा तुम्हाला करू आपण काही. डिस्टर्ब केलं, पण कॉल कट होईल. तर आपण पुन्हा एकदा जॉइन होऊयात आणि मग तो जॉइन झाल्यानंतर आपण डिस्कस हां. सुनंदाताई, तुम्ही हां. मगाशी बोलताना म्हणालात, की तुम्ही तर इंग्रजीच्या प्राध्यापिका आहात. हो. मराठी गझल लिहित आहात आणि तुमच्या बोलण्यातून असं आलंय, की दुसऱ्या भाषेतले शब्द नको. मग हो. तुम्हाला असा कधी मोह झाला नाही का? नाही, नाही. मला असं मराठीतून लिहिताना इंग्रजी शब्द वापरायचा अजिबात मोह झाला नाही. उलट आता माझ्या डोळ्यासमोर असे चेहरे पण येत आहेत, की ज्यांनी काफिया घेण्यासाठी म्हणून केवळ काफिया घेण्यासाठी म्हणून जसं सेम, प्रेम कसं हं, आहे ना, अशा स्टाईलमध्ये खरं. घेतलेलं. मला खटकलं, की तसं नाही घ्यायला पाहिजे. म्हणजे हं, गझल ही विधा जर आपल्याला गझल हा प्रकार जर आपल्याला तिच्या सौंदर्यात सोज्वळ ठेवायचा असेल, तर त्या भाषेतल्या शब्दांनी तिला शृंगारावं असं मला वाह! वाह! वाटतं. अ, क्या बात है! अं, असं करू नये, की वा मला सोयीचं व्हावं, मला काफिया जुळावा आणि माझा एक शेर तयार व्हावा. त्यासाठी मी असा वेगळ्या भाषेतला शब्द घ्यावा, असा अट्टहास करू नये गझलकारांनी असं मला वाटतं. आणि दुसरी वॉव! गोष्ट सांगते, की त्यासाठी काय हे असं का होतंय ते सांगते तुम्हाला, की हां. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं, की मी आता बसलोय ना लिहायला, मी आता लिहीत आहे ना, तर माझी गझल आत्ताच्या आत्ता पूर्ण झाली पाहिजे. हा जो खरं आहे. अट्टाहास आहे, या अट्टाहासामुळं हे असं होत असावं. खुद्द सुरेश भटांनी त्यांच्या अनेक रचना, कविता पण, गाणी पण कसं आणि गझल सुद्धा त्यांनी थांबून लिहिलेल्या आहेत. मग कधी 6 महिने, कधी वर्ष, तर कधी-कधी 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी सुद्धा लागतो. म्हणजे ते थांबलेले आहेत तिथं. अट्टहास नाही करायचा. शब्दांनी आपल्याकडे आलं पाहिजे. आपण शब्दांना खेचून नाही घ्यायचं आहे. शब्द येऊन त्या ओळीमध्ये बसले पाहिजेत ना, तेव्हा त्यामध्ये नादमयता आणि लय, माधुर्य येतं, असं मला खरं. वाटतं. आणि माझ्या लेखनाचं पण तेच गमक असावं, की शब्द असे
येतात, सहजपणे येतात. त्यांना उचलून ओढून आणावं लागत नाही आणि आणायचं नाही. तुम्ही वाट पहा ना तेवढी, तेवढी जेवढी तळमळ असेल ना, तेवढी ती गोष्ट चांगली होत असते. पण तुम्हाला तळमळ लागली पाहिजे, की मला हा माझा पुढचा शेर खूप चांगला व्हायला पाहिजे, झाला पाहिजे, अशी जर तळमळ असेल, तर अनकॉन्शियसली आपलं मन त्या विचारामागे धावत असतं आणि मला तर अनुभव आहे, मी चपाती करत असेन तरी सुद्धा कधी-कधी मला असं सुचतं आणि मी ते लिहिते. म्हणजे असं होऊन जातं, असं की नाही बाबा तुम्ही लिहायला बसलेल्या असतानाच तुम्हाला सुचायला पाहिजे. नकळतपणे जर तुम्ही कवितेशी, गझलेशी एकरूप झाला असाल, तर ते रेंगाळले पण जे आहे विचारांचं रेंगाळले पण ते भावनांचं रेंगाळले पण ते त्याच्यामध्ये उतरून आपोआप आपल्याजवळ येतं आणि ते अगदी सरळ कविता करते का? सहजपणे येतं. छान सुधाताई तुम्ही कमेंट केलेली मी वाचली. धन्यवाद. पण मी आता बोलत होते, की आशावादावरती, कलंदर वृत्तीवरती तसंच नाट्यमयता हा सुद्धा गझलचा एक पैलू आहे. गझलमध्ये नाट्यमयता कशी येते? मी ह्या सगळ्याचं उदाहरणं देणार आहे तुम्हाला आता. परंतु मी म्हटलं, की गझल जी आकाराला येते, ती विशेष रचना, विशेष सुंदर रचना, विशेष सुंदर गझल म्हणून व्हायची असेल, तर जसं त्यात नादमाधुर्य, लय हवी, जसं विषय वैविध्य यायला हवं, जसं प्रतिमा, प्रतीकांचा वापर, रूपकाचा वापर सहजगत्या व्हायला पाहिजे. तसंच आशावाद, कलंदर वृत्ती ही पण सहजपणे येते. त्यामध्ये ती आली पाहिजे. तशी नाट्यमयता सुद्धा येते आणि ती आली पाहिजे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून गझलला एक श्रवण मूल्य लाभलेलं असतं. वाह! वाह! आजपर्यंत कविता कुणी लिहिल्या नाहीत का हो? खूप जणांनी कविता लिहिल्या. खूप कविता चांगल्या-चांगल्या लिहिल्या. पण गझलनं जो श्रोता मिळवला, तितका श्रोता कवितेला मिळाला नाही. का तर गझलची जी ही वैशिष्ट्य आहेत आणि या सगळ्या वैशिष्ट्यांमधून तिला जे श्रवणमूल्य प्राप्त होतं, त्या श्रवणमूल्यामुळं गझल ही ऐकावीशी वाटते. किंवा आता आजचंच उदाहरण घ्या ना, प्रवीणजींनी परवा मला काहीतरी ऐकलं असेल थोडं आणि त्यांना वाटून गेलं, की बाबा चला की आपण सुनंदाताईंना जर आपण घेतोच आहोत, की मान्यवरांसोबत गप्पा, तर या गप्पांसाठी आपण सुनंदाताईंना बोलवूया. का खरं बरं? आहे. मी मी काहीतरी ऐकवलं तर ते काहीतरी श्रवण मूल्य होतं. म्हणजे अगदी, अगदी. गझलमध्ये श्रवण मूल्य असेल, तर ते फार महत्वाची गोष्ट असते ती आणि ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी त्या गझलला खूप सुंदर बनवत असतात. आणि आता तुम्हाला उदाहरणादाखल सांगते, की नादमाधुर्य, लय याबाबत कवितेबाबत म्हणाल तर खूपच छान उदाहरणं आहेत माझ्याकडं. पण तशीच गझलमध्येही आहेत. हं, हं. गझल आणि मी तर गझल आणि कविता यांच्याच्या मध्ये अशी रेष ओढत नाही. परंतु गझल लिहिताना तिची कविता होणार नाही याची मात्र मी खूप काळजी घेते. काळजी घेतच नाही. एकदा मला माहिती असतं ना मी गझल लिहिते, की मग ती गझलच लिहिली गेली पाहिजे. कविता रूपी गझल किंवा गझलच्या फॉर्ममध्ये कविता वगैरे अशा गोष्टींचा अट्टहास करायला नाही पाहिजे किंवा एखादी गझल फसली म्हणून तिला गझल सदृश्य कविता वगैरे असं काही म्हणायचंच नाही. तुम्ही जर गझल लिहितात ना, तुमच्यातून पहिल्यांदा मतला जर तोंडातून एक बाहेर पडलाय तुमच्या लेखणीमध्ये तो उतरलाय. जर तो तुमच्या लेखणीमध्ये उतरलाय, तर तो शेवटपर्यंत तसंच त्या त्या जमीनवर, त्या वजनाला घेऊन तो उतरला गेला पाहिजे, लिहिला गेला पाहिजे आणि जातो तो. जातो कारण मी काही 5-25च लिहिलेत म्हणून सांगत नाहीये. भरपूर लिहिलेलं आहे आणि त्यामुळे मला माहिती आहे, की सहजपणे उतरत असतं. ऐकवते पहा. एक उदाहरण, एक छोटीशी गझल ऐकवते तुम्हाला. अ, नादमाधुर्य त्यामध्ये तुम्हाला दिसेल. पहा. भासते जेव्हा उदासी मजउरी धरते गझल. भासते जेव्हा उदासी मजउरी धरते गझल. अंतरीचे क्षेम माझ्या ही मला पुसते गझल. आज पावे तो कधी मज वाटले ना एकटे. आज पावे तो कधी मज वाटले ना एकटे. मी जिथे जाईन तेथे सोबती असते गझल. भासते जेव्हा उदासी मज उरी धरते गझल.
हुंदका दाबून ओठी दाटता माझा गळा, हुंदका दाबून ओठी दाटता माझा गळा, आसवांच्या पावसाने का अशी भिजते गझल, आभार. भासते तेव्हा उदासी मज उरी धरते गझल, कोणती अन कोण मी आम्ही कशा का भेटलो. वैभवजी ऐका, कोणती अन कोण मी आम्ही कशा का भेटलो, उत्तरास्तव बिलगुनी मज लाघवी हसते गझल, बात आहे. भासते तेव्हा उदासी मज उरी धरते गझल. गझलचं माझं नातं काय असतं पहा, शेवटचा शेर. हे न माझे ते न माझे मी न माझी हे खरे. एक वा वा वा. गझलकार नव्हे तर प्रत्येक स्त्रीला कदाचित असं वाटत असतं. हे न माझे ते न माझे मी न माझी हे खरे, कोण माझे शोधताना फक्त ही उरते गझल, क्या बात, क्या बात. भासते तेव्हा उदासी मज उरी धरते गझल, अंतरीचे क्षेम माझ्या ही मला पुसते गझल. आता पहा काय ह्याच्यामध्ये अवघड शब्द आहेत असं नाही. गझल हा काफिया, गझल हा याच्यामध्ये रदीफ आहे. धरते गझल, पुसते गझल, असते गझल, भिजते गझल, हे सगळे असे भिजते, का कवाफी उरते, असते, हे सगळे काफिये घेतलेले आहेत आणि किती साधी सहज सहज पुढे जाणारी अशी ही रचना आहे. आता ही गझलचा एकच विषय घेऊन होती म्हणून याला मुरद्दफ गझल असं म्हणतात. आता म्हणतात. गझलची वैशिष्ट्य सांगत मी पुढे चाललेली असताना प्रतीक, प्रतिमांचा वापर, रूपकांचा वापर हा कसं खरं तर म्हणतात पहा की कविता किंवा गझल, गझल हा कवितेचाच प्रकार आहे म्हणून कविता काय असते तर प्रतीकांची भाषा असते. त्या भाषेत त्या रूपात तुम्ही जे मांडता ते म्हणजे ती म्हणजेच कविता असते, ती म्हणजेच गझल असते. आणि त्यामुळं एखादं असं रूपक सोबत ठेवून ती कविता शेवटपर्यंत, ती गझल शेवटपर्यंत अशी नेणं, त्यामध्ये खूप छान मजा पण येते आणि ऐकणाऱ्याला खूप मजा येते. मला असे अनेक मुशायऱ्यांमधले अनुभव आहेत, की ज्यावेळेला रूपकातून आपण घेतो ना, तेव्हा लोक खूप तल्लीन होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण ऐकवायचं झाले तर पहा की माझी एक अशी गझल आहे. अ, ऐकवते एकच सेकंड की गझल ती पावसाने असे काय वागायचे. यामध्ये पाऊस हा एक प्रतीक आहे. हा. पावसाचं आणि प्रियकराचं प्रतीक किती एकरूप होतं पहा. मला जेवढे शेर आठवतील बहुधा आठवेल पण सगळी ऐकायला बोलायला सुरू केल्यावर. तर पहा, पावसाने असे काय वागायचे, पावसाने असे काय वागायचे, सांजवेळी किती डाव साधायचे, क्या बात. सांजवेळी किती डाव साधायचे, पावसाने असे काय वागायचे. स्पर्शुनी तू असा पान पानास की, स्पर्शुनी तू असा पान पानास की, लाजरीने किती सांगला जायचे. क्या बात आहे. हे म्हणताना माझ्या डोळ्यासमोर लाजरीची वनस्पती तुम्हाला माहिती असेल. हो 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 हो. स्पर्श केला की ती अशी पानं मिटून घेते. पावसाचा थेंब मोठा पडला की ती त्या होते. स्पर्शाने सुद्धा अशी मिटली जाते. आणि इथं प्रियकर आणि पावसाचं किती छान प्रतीक जुळलेलं आहे पहा. स्पर्शुनी तू असा पान पानास की, लाजरीने किती सांगला जायचे, क्या बात आहे. पावसाने असे काय वागायचे. खोडवेडी तुझी कृष्ण कान्हा परी, खोडवेडी तुझी कृष्ण कान्हा परी,
आड पडद्यात होकार मागायचे, पावसाने असे काय वागायचे. चांगले का असे वागणे मागणे, चांगले का असे मागणे वागणे. स्वप्न डोळ्यातले हाय चोरायचे, पावसाने असे काय वागायचे. मीन राधा नको बांधू वचनातुनी, मीन राधा नको बांधू वचनातुनी. हे वसे मी कसे सांग पेलायचे, पावसाने असे काय वागायचे. मोहरे जे मनाच्या तळी चांदणे, मोहरे जे मनाच्या तळी चांदणे. मी कसे सांग शब्दात मांडायचे, पावसाने असे काय वागायचे. तर वाह! वाह! क्या ही गझल ह्याच्यामध्ये राधेचं प्रतीक असेल आणि पावसाचं असं त्याला इंग्लिशमध्ये असे की प्रोलॉंग असा तो मेटाफर म्हणतात. असं शेवटपर्यंत कवितेच्या सुरुवातीपासून टिकवलेला असा तो मेटाफर म्हणजे ते रूपक असतं. तसं रूपकाच्या भाषेमध्ये आपण कवितेत असं सगळं मांडू शकतो की पावसाच्या ऍक्टिव्हिटी म्हणजे यात पर्सोनिफिकेशन पण आहे पहा, चेतना गुणोक्ती म्हणजे पावसाला माणसाचे गुणधर्म जोडून जे प्रतीक साधलेलं आहे याच्यामध्ये, जे प्रतिमा वापरलेली आहे. म्हणजे खूप सुंदर अशी आपण वापरू शकतो. तसं अजून माझी एक कविता आहे. मेहंदी नावाची सॉरी गझल आहे की मेहंदी नावाची किंवा वर्गातल्या मुली. तर मेहंदीमध्ये पहा की मेहंदी हे प्रतीक आहे. पहा आपल्याला माहिती आहे की नववधूच्यासाठी ते प्रतीक आहे किंवा किती शालीन सुंदर माझ्या वर्गातल्या मुली, कुठे कुठे असतील माझ्या वर्गातल्या मुली. किती जणींचा सजला साज शृंगार सोहळा, किती राहिल्या कुढत माझ्या वर्गातल्या मुली. असं वर्गातली मुलगी असं एक स्त्रीसाठी प्रातिनिधिक रूप घेऊन शेवटपर्यंत खूप छान तो विषय मी त्यामध्ये मांडलेला आहे. पण एकच उदाहरण द्यायचं म्हणून मी तुमच्या समोर एक गझल केवळ अशी सादर केली. किंवा अजून पहा की प्रतीकांचा वापर म्हणाल तर ऐकताय ना वैभवजी, ऐकू येतंय हो, ना? हो, हो. हो, 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 हो. हां. तर आणखी ही एक गझल आहे का पहा. अ, डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. वाह, वाह, वाह! नाट्यमयता हे जे वैशिष्ट्य आहे ना गझलचं, नाट्यमयता हो, कशी हो. येते पहा, की नाट्यमयतेमध्ये पुढं काय आहे याचा रसिक अंदाज लावत असतो. आणि जेव्हा बरोबर. आपला अंदाज रसिकाचा त्या ओळीशी जुळतो, तेव्हा त्याला जो आनंद मिळतो ना, तो आनंद दाद घ्यायला लावतो. म्हणजे गझलची करेक्ट. दाद मिळण्याची जी ठिकाणं असतात, त्यातली ही नाट्यमयता एक आहे पहा. अ, डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. कशी चोरायची पहा. वाह, वाह! डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. फक्त एकदा तुझी पापणी चुंबायाची क्या म्हणतो. बात है! म्हणजे स्वप्न कशी चोरायची आहेत? डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. फक्त एकदा तुझी पापणी चुम चुंबायाची म्हणतो. या देहावर कमळे फुलली ज्याच्या हव्यासाने, या हां. देहावर कमळे फुलली ज्याच्या हव्यासाने, त्या स्पर्शाची लाख स्पंदने माखायाची म्हणतो. वाह, वाह, वाह! डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. ये जवळी तू ओलांडून त्या लाज सावळ्या भिंती. ये आहाहा! जवळी तू ओलांडून त्या लाज सावळ्या भिंती. पुन्हा एकदा नशा गुलाबी चाखायाची काय, काय? म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. नाट्यमयता अजून पहा कशी आहे. नसे मागणे दुसरे काही तुझिया पाशी माझे,
काही बर मागायचं नाहीये म्हणतो एकीकडं. बर बर. नसे मागणे दुसरे काही, तुझी आपाशी माझे ओठावरली वसंत गाणी वेचायाची क्या बात है, म्हणतो. क्या बात है. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. कैक हारलो डाव प्रीतीचे घाव चोरले सोबत. कैक हम्म हारलो डाव प्रीतीचे घाव चोरले सोबत. आयुष्याची संध्या राणी जिंकायाची म्हणतो. वा वा वा. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. या खांद्यावर खुशाल माथा टेकविसाव्यासाठी. या खांद्यावर खुशाल माथा टेकविसावासाठी. शाल सुखाची स्वप्नांवरती घालायाची म्हणतो. बात आहे मग. डोळ्यावर डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. शेवटचा शेर आहे का? दुःख वेदना विरह हुंदके दौलत घेऊन इथली. या जगातली हीच दौलत आहे. दुःख हा वेदना विरह हुंदके दौलत घेऊन इथली. हसत सुनंदा जीवन नौका परतायाची म्हणतो. हसत वा वा वा. हसत ही जीवन नौका परतायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. फक्त क्या बात. एकदा तुझी पापणी चुंबायाची म्हणतो. मागच्या वेळी आपण एकत्र भेटलो होतो. मला हा, वाटतं आपल्या नेहमीच्या ठिकाणी गझल हा. सातची टीम हो त्यावेळी हो हो ऐकली हो. होती. मग प्रत्येक अच्छा वेळी अच्छा. ऐकेल त्यावेळी पुन्हा नव्यानं छान आवडते. धन्यवाद धन्यवाद. तर मी हे शेवटची 5-10 नाट्यमयतेच. मिनिटं आहेत. हा शेवटची 5-10 मिनिटं आहेत. आपण हा बाकीच्यांना काही प्रश्न असतील तर ते हो कमेंटमध्ये विचार म्हणजे मेसेजमध्ये विचारा विचारू म्हणजे दे. तसे घेता येतील. विचारू देत किंवा कसेही विचारू देत, परंतु हां, विचारा. एक प्रश्न होता, ते मक्ता असावा का नाही? का नाही? हा हा हां, हा 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 प्रश्न घेते मी हां. अगोदर. हं. मक्ता असावा का नाही याबाबत वेगवेगळे मतं आहेत, परंतु सुरेश भटांचं मत काय होतं ते सांगते. सुरेश हं, हं. भटांचा मक्ता लिहिण्याबाबत फार विरोध होता. ते काय म्हणायचे, की आजकाल कसं आहे, भाषा आहे, ज्यावेळेला ओरल ट्रेडिशन होती, म्हणजे मुखाद्वारेच तुम्ही तयार केलेली कवितेवरती तुमचं स्टॅम्प, तुमचं नाव पाहिजे असेल, तर तुम्ही त्यामध्ये नाव गोवायला हवंय. अशी अशी परिस्थिती आजची नाही असं ते म्हणतात. जसं की अ, तुका म्हणे असेल किंवा जनाबाईच्या अभंगामध्ये जनी म्हणे असेल, नामा म्हणे असेल, म्हणजे नामदेवांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये नामा म्हणे असेल, म्हणजे ज्यांनी लिहिलं त्यांना असं काही अभिप्रेत नव्हतं, की आपलं हे कुणीतरी लिहून काढून प्रकाशित करणार आहे किंवा प्रिंटिंग प्रेस तेव्हा असेल नसेल, प्रिंट होणार आहे, न होणार आहे. त्या काळामध्ये ओरल ट्रेडिशन होती आणि मौखिक दृष्ट्या जसं आपल्या ओव्या जात्यावरच्या कसं आई म्हणत होती म्हणून मुलीला येत होतं, सुनेला येत होतं. मग तिच्या बरोबर. सुनेला, तिच्या मुलीला परत तिचं ऐकून जात्यावरच्या ओव्या यायला लागल्या. म्हणजे आपली जी आपल्या ज्या लोककथा आणि लोकगीतं आहेत, ती अशी ओरल ट्रेडिशननं आलेली म्हणून, मौखिक परंपरेनं आलेली म्हणून तेव्हा त्याच्यामध्ये नावं गुंफण्याची गुंफली जायची. कारण आपलं नाव राहावं, आपण कुणी लिहिलेलं आहे हे पुढं एक कळावं. हां, बरोबर. सुरेश भटांच्या मते असं काही गुंफण्याची गरज नाही. परंतु आजही अनेक उर्दू असतील, हिंदी, मराठी गझलकार त्यामध्ये नाव आपलं गोवतात. जर ते नाव गोवल्यानं माझं मत जे आहे ते असं, की जर ते नाव गोवल्यानं त्या शेराला अजून काही थोडंसं सौंदर्य प्राप्त होत असेल, तर अवश्य गोवायला हरकत नाही. काहींची नावं ही खूप अशी छान असतात, की त्याला द्वयार्थ देणारी पण असतात. म्हणजे बरोबर. अर्थाला आणखी एक वेगळा अर्थही देणारे असतात. तर काही हरकत नाही. ते ज्याचं त्याचं लिहिणाऱ्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानं फक्त गझलेचं सौंदर्य वाढेल एवढं पाहिलं म्हणजे झालं, असं मला वाटतं. पुढं काय सांगा प्रश्न?
कर्ता बरोबर बदलला तर चालतो काय? एका शहरात प्रियकर तर दुसऱ्या शहरात प्रेयसी. अ, असं असलं तरी पण मला वाटतं चालेल. परंतु काय व्हायला पाहिजे, की रदीफ काफिया घेत असताना ते ते जुळलं सफर पाहिजे. हां, बरोबर. त्याच्यामध्ये फरक नाही झाला पाहिजे. असं काही नाही, की बाबा एक प्रियकर तर प्रियकरानंच ती लिहिलेली आहे वगैरे अशाची काही आवश्यकता नाही. का तर आपलं गझलमधला प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असते आणि त्यामुळं बरोबर. एक शेर जर प्रियकराच्या मुखातला असेल, तर दुसरा प्रेयसीच्या मुखातील असला तरी काहीही हरकत नाही. फक्त रदीफ काफियामध्ये अ, मी म्हणाले असं असेल, तर मी म्हणालो असं करता येणार नाही आहे. एवढंच. हां. अ, एक प्रश्न हां, असा आलाय, की काम हां, करताना, चपाती करताना तुम्हाला बऱ्याच वेळेस हां, शेर वगैरे सुचतो. मग तुम्ही लिहून हां. ठेवता की चपाती करता आधी? मी काय करते, चपाती होईपर्यंत ना मनामध्ये त्याची उजळणी करते. आणि मग पुढचा शेर रचण्यासाठी जेव्हा मनामध्ये सुरू होते उलघाल, तेव्हा तो पहिला हरवतो असं माझं अनेकदा झालंय. तसं हो, होऊ तेच नये म्हणून मग मी काय करते, की पहिलाच घोळत राहते आणि आपल्याला उठून जरा माझ्या किचनमध्ये खरं सांगते मी एक नोटबुक आणि पेन माझं असतंच आणि ते लागतंच आपल्याला कशाला ना कशाला तरी. बरोबर. कधी आठवेल तसं सामान लिहायचं असेल किंवा एखादा दिवस दुधाचा खाडा आहे, तर तिथं खाडा लिहायचा असेल, कशाला तरी आपण किचनमध्ये पेन ठेवतोच. आणि ठेवतो. मला मी कॉलेजच्या असल्यापासून मी जिथं जाईन तिथं कागद आणि पेन माझ्यासोबत मला ठेवण्याचं आवड आहे. म्हणजे मला ते हवं असं वाटतं. बाहेर जाताना जसं आपण पर्स घेतो, तसं माझ्या पर्समध्ये एक कागद आणि पेन टाकलेलं असतं. तसंच आहे हे थोडं. तुम्हाला सांगते गंमतशीर. मी माझं लग्न झालेलं होतं 20व्या वर्षी आणि माझे मिस्टर लांब पेणला रायगड जिल्ह्यात असायचे आणि बरं. बहिणीबरोबर मी एक पिक्चर बघायला कधीतरी वरच्या 2-3 वर्षातनं असं बघायला मिळायचं पूर्वी आम्हाला, तर गेले होते आणि जेव्हा पूर्वी फिल्म सुरू व्हायच्या अगोदर असं काहीतरी हातातून हे कमळ हां, फुलतंय किंवा असं काहीतरी ते अशी नाणी खाली पडतायत वगैरे असं काहीतरी सुरुवातीला असतं ना, तसं हां. सूर्य उगवतोय किंवा चंद्र उगवतोय आणि हळू-हळू किलबिलतात पक्षी वगैरे असं जे चित्र असं काहीतरी असतंय ना, तर तसं सांगते तुम्हाला, की मला त्या पडद्यावरती फिल्म सुरू होताना तसं चित्र पाहिलं आणि माझ्यातली कवयित्री इतकी म्हणजे ओठामध्ये ओळच आली माझी. सांग तिथेही निंबामधला चंद्र सावर आला का? अं, अं, सांग तिथेही निंबामधला चंद्र सावर आला का? अ, धुक्यात त्याच्या नाला का वगैरे असं काहीतरी मी तेव्हा लिहिलेलं होतं आणि आत्ताच जस्ट आठवत नाही. खूप वर्ष झाली. आता लग्नालाच 33 वर्ष झाली. 30 अरे वाह! वर्षापूर्वी, 33 वर्षापूर्वीची ही कविता असेल. तर माझ्याकडे की नाही अ, अ, ते पिक्चरची तिकीटं काढलेली तिकीट होती. होतं. अंधार होता आणि त्या अंधारात मी ती पाठीमागे असं लिहिलेली होती. म्हणजे अरे वाह! म्हणजे ही एक आठवण आली तुम्ही विचारल्यामुळं, की असं आहे. मग मिस्टरांची आता काय अजून एक प्रश्न आला. प्रतिक्रिया असते? हां. कसं आहे ना, मिस्टरांच्या प्रतिक्रियेबाबत म्हणाल तर ते माझं हे वेंधळेपण एन्जॉय करत असतील कदाचित. कारण अ, अजून पण मला ते तेवढ्याच 20 वर्षाची अशीच कवी लोक म्हणतात ना, जसं जे अर्धवट असतात तशीच आहे नाही असं याच्यावर वाटत असते अजून. मी उत्तर कदाचित देऊ शकेन या प्रश्नावर. म्हणजे बाकीच्यांना समजेल, की आतापर्यंत जवळपास आम्ही बऱ्याच वेळा एकत्र मुशायरे केलेत, म्हणजे भेटलोय आम्ही. त्यातले जवळपास 3 ते 4 वेळा मी सरांना मुशायऱ्यासाठी यांना फक्त घेऊन येणे, मस्त एन्जॉय करणे आणि परत यांच्यासोबत जाणे अशी साथ दिलेली बघितली आहे. त्यामुळे मला खात्री आहे, की त्यांना प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गझल, प्रत्येक शब्द मॅडमचा आवडतच असणार आहे. आवडतं. काय ते स्पष्ट बोलत नाहीत, परंतु सांगते तुम्हाला. काही वर्षांपूर्वी एकदा ह्यांचा फोन आला होता. आपले औरंगाबादचे गझलकार इ इ इम्रान इम्रान नाही का तरी नाव आठवेना. शेख म्हणून आहेत पहा. इम्रान एक शेख की मिनिट. काय? के.के. शेख मिन्ने, का? मिन्ने. एक्झॅक्टली मिन्ने. ते हां. ते त्यांचा फोन आलेला. अर्थात त्यावेळेला मोबाईलचा जमाना नव्हता, लँडलाईन असायचा आणि त्यामुळं फोन त्यांनी उचलला आणि मग आता बोलणार ना त्यांच्याशी, ते काय लगेच म्हणणार आहेत का मॅडमना फोन द्या म्हणून. तर ते बोलत राहिले वगैरे, "सर कसे आहात?" वगैरे, वगैरे. त्यांचं झालं बोलणं
आणि मग शेवटी विषयाकडे माझ्याशी बोलायचं होतं म्हणून त्यांनी विचारलं, की अ, मॅ मॅडम काय करतायत? तर मी पाठीमागे पाणी भरत होते. सरांनी सांगितलं, "गझल पाणी भरते आहे." पाणी भरते. नाही, गझल माझ्या घरात पाणी भरते असं सांगितलं. अरे वाह! वाह! चला म्हटलं, एरवी वृक्ष अतिशय व्यावहारिक असलेला आपला नवरा किमान असं तरी म्हणाला, म्हटल्यावर मला की नाही बरं वाटलं आणि मी एक गझलच लिहिली. गझल कष्टते घरात माझ्या, गझलच भरते पाणी. मी इंद्राचे भाग्य भोगतो, गझलच माझी राणी. मी त्याच्यावर वाह, पण वाह, वाह, गझल वाह, लिहिली. वाह, वाह! क्या बात है! तर मस्त, मस्त. तसे ते एरवी वृक्ष असतात, असं काही माझ्याशी कधी माझं कौतुक वगैरे करत नाहीत. परंतु त्यांचं लक्ष बारकाव्यानं असतं हे मला जाणवतं. परवा पहा हो. की एक ते कवी संमेलन होतं आणि आपल्या या रायजादे एक गझल म्हणायला लागल्या आणि ते गझल ती माझी जी "मी दुःखाशी भांडायाचे टाळीन म्हणते, करुणी त्याचा सुंदर गजरा माळीन म्हणते." ते हो. गझल तर ते त्यांना ऐकायला गेलं. ते म्हटले थांबले तिथं रागारागाने. "ही तुझी गझल आहे" म्हणायला लागले. "तुझ्या गझलेमध्ये शब्दांमध्ये फेरफार केलाय" म्हणा. म्हणजे अ, असे आस्था आस्था असते तर काय प्रत्येक जण उघडपणे बोलत नाही. आपण बोलतो कवी लोक आहोत, हळवे आहोत, संवेदनशील आहोत. हो आणि काही प्रश्न आहे का मला विचारायचंय? ह्या गप्पा आपल्या काही संपत नसतात अशा. ह्या हो. गप्पा कवितेच्या हां. प्रदेशात फिरायला लागलं की मस्त मुक्तपणे आपण हलके-फुलके होऊन बोलत राहतो. आणि दुसरे काय आज घरात कोणी नाहीयेत ना, त्यामुळे मोकळं बोलायला लागले. आज सॅटर्डे आहे. मुलं पण ऑफिस सोडून इकडे-तिकडे गेलेत आणि प्लॉटकडे गेलेत बहुतेक तिघं पण. हं, हं. तुम्ही स्वर कॉफी कधी केलीये? प्रयत्न स्वर कॉफीचा? नाही शक्यतो म्हणजे मला पटत नाही. पटतच नाही. हां, पटत बरोबर. नाही. एक गझल मी तशी लिहिली आहे, पण मी तिला गझल म्हणून घेतच नाही. अरे अ, वाह, वाह! आहे तर त्या लक्षात येईल न येईल, परंतु नाही येणार नाही. एकच आहे तशी शक्यतो नाही. आणि तुम्ही आज तुमच्यासमोर बोलायचं म्हटल्यावर मी थोडेसे जुने काही संग्रह पण चाळले. मध्ये काफला म्हणून जो संग्रह आहे, फार जुना हं. आहे. त्यामध्ये हो. नानिवडेकरांपासून अगदी आपले हेमंत डांगे वगैरे यांच्या सुरुवातीच्या सगळ्या काळातल्या गझल. त्यामध्ये मी पाहिलं तर असं आज त्याच्यापेक्षा बरी गझल आहे असं आपल्याला वाटतं. अशा गझल त्याच्यात आहेत आणि त्यात एक गझल मी ती आवर्जून ते पुस्तक पण इथं मुद्दाम ठेवलेलं आहे तुम्हाला उदाहरण सांगायला, की पहा की आपल्याला ते बरं नाही वाटत. हे सदानंद डबीर किती मोठं नाव आहे ना? त्यांचीच गझल आहे पहा. दूर तिथे घन बरसे हलकासा, वाऱ्यावर गंध इथे हलकासा. आता दूर तिथे घन बरसे हलकासा आणि वाऱ्यावर गंध इथे हलकासा. आता बरसे हां, आणि इथे त्यांनी हा स्वर काफियाचा वापर केलाय. पण आपल्याला ते चांगलं नाही वाटत आहे पहा. चांगलं वाटत आणि नाही. सदानंद डबीर पहा, सदानंद डबीरांची ही गझल ही पान मोडून मी मुद्दाम ठेवलंय तुम्हाला हो, उदाहरण हो, हो. ऐकायचं हो. म्हणून. सांज वेळ अन प्याले भरलेले, मैफिलीला रंग चढे हलकासा. आता बरसे इथे चढे अरे आपल्यालाच नाही पटत पहा, की नाही, सौंदर्य नाही. मारलं जातंय. त्याच्यातून बरोबर. काय सौंदर्य मारलं जातंय. कसं आहे, की मला असं वाटतं, की कोणताही शेर कधी पण गझलेतला उचलला, तरी त्याची लय कुठे चुकली नाही पाहिजे. तर ओके. ताई बराच आपण चर्चा करतोय, पण एक अजून मला म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारावासा हां. वाटतोय. तुमचे हो. आवडते गझलकार कोण? सुरेश भट माझे सोडून बरं का. हां, हां. ते असणारच आहेत. सुरेश भट सोडून असा एकच गझलकार मला कोणी आवडतो असं नाही. मला अनेकांमधल्या काही गझल आवडलेल्या आहेत. सुरेश हां. भटांच्या सोडून तुम्ही सांगितलात तर मला सदानंद डबीरांच्या काही आवडतात. अ, त्यानंतर नानिवडेकरांच्या काही गझल मला आवडतात. अ, आता इलाही जमादारांबाबत म्हणाल तर त्यांची जी जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला, तो शेर वगळता इतकं काही नाही. कारण त्यांचा परत गीतरचनेकडे जातं त्यांचं लेखन थोडंसं.
अ, नितीन भट त्यांचे काही शेर आवडतात. वैभव जोशी त्यांचे काही आवडतात. तर असं एक गझलकार ठामपणे मला आवडतो असं मला म्हणता येत नाही. अ, काही थोडंफार त्यातलं आवडतं, असं होतंय. आणि कदाचित माझ्या वाचनाला पण थोडंसं मर्यादा असेल. कसं आहे, मला सगळीकडेच वेळ नाही पुरत आहे, असं मला जाणवत पण राहतं. अ, आता कितीतरी भरभरून ग्रुप्सवरती गझल असतात. पण कधी-कधी काय होतं, की थोडंसं नाउमेद करणारं वाचन झालं, की बाबा यात काही नाहीये, उगीच रला रळ जोडल्यासारखं आहे किंवा उगाच आपल्याला शेर लिहायचे म्हणून काहीतरी काफिये जुळवून पुढं पूर्ण केलंय. असं वाटलं, की मग कमी वेळ असताना सकस काही ऐकायला, वाचायला मिळत नाही असं वाटलं, की मग ते वाचन तिथं खंड पावतं आणि मग प्रायोरिटी बाकीच्याच गोष्टींना, कामांना दिली जाते, असं होतं. त्यामुळं मी खास नाही सांगू शकत आहे एकच नाव. परंतु मभा चव्हाण हे आहेत. काहींच्या टी.के. जाधव यांच्या काही गझल आहेत. हां आणि खास म्हणाल तर मला गौरव कुमार आठवले यांच्या गझल खूप आवडतात आणि हां. खरोखरच तो माणूस दमदार दिल लिहितो. पण तितका प्रकाशात नाही आलेला. निफाडकरांची एखाद दुसरी रचना मला आवडते. पण असं नाही, की बाबा एक गझलकार आहे आणि त्याचं मला काहीच आवडत नाही किंवा एकच गझलकार आहे, की मला त्यांचं सगळं खूपच आवडतं असं नाही. संगीता जोशींच्या बरोबर. 1-2-3 गझल मला आवडतात. त्या फार छान म्हणतात पहा, की अ, आता अ, नाही आठवत नाही. ते हं, उगाच हं. त्यात वेळ घालवण्यात पण अर्थ नाही. तर अ, काही थोडे शेर असे आवडतात. पण जसं मी मगाशी म्हणाले, की मला बाभव बोरकर माझ्या फार आवडीचे कवी आहेत किंवा हं, हं. कुसुमाग्रज मला फार आवडतात. असं एखाद्या गझलकाराबद्दल मी नाही म्हणू शकत आहे तितकंसं. बरोबर. चांगलं जे आहे ते मी विस्मरणात जात नाही, राहतं लक्षात. तसे आहेत शेर काही लक्षामध्ये. हं. गौरव कुमार आठवलेंचं मी नाव घेतलं तर का सांगेन तुम्हाला. ते काय म्हणजे वेदना जगताना माणूस प्रकट होतो ना, तेव्हा तो अ, फार छान गझलेमध्ये गझल ही वेदना मांडण्यासाठी खूप चांगली विधा आहे पहा. हो, हो. त्यामुळं एकापेक्षा एक छान शेर लिहितात ते. जसं ते म्हणतात पहा, की अ, स्वप्ने तुझ्या कुशीची पाहू कशी गुलाबी. अ, आता आठवेना झालंय. परंतु खूप आहेत त्यांचे मला मुखोद्गत पण आहेत ते त्यांचे शेर ओके. बरेचसे. आता नाही, आता हां. आकस्मिक म्हणजे माझा जरा फोकस वेगळीकडे बरोबर. होता आणि हं. नाही आता. पण जर सूत्रसंचालन करायला लागले की नाही, मग हे सगळे आवडणारे शेर असे पुढे येतात एकदम तोंडात. हो, तो अनुभव आम्ही परवाच घेतलाय त्यामुळे. पाहू एक कशी हे गुलाबी. आलंय. अ, हां, मा एक प्रश्न नाही, पण एक रिक्वेस्ट आली आहे, की एक सुंदर हां. गझल तुमची होऊ द्या म्हणून. माझी गझल होऊ द्या. ठीक हां. आहे. हे घेते पटकन. आता इतके आहेत की कोणती सुंदर कुठलीला मी न्याय द्यायचा आणि कुठलीवर अन्याय करायचा मला कळेना ना. कुठलीही घ्या ती सुंदरच असेल, काय त्यात काही प्रश्न नाही. ठीक. मघाशी पावले दारी कुणाची वाजली होती. मघाशी पावले दारी कुणाची वाजली होती. उघडता दार हलक्याने जराशी लाजली होती. वाह, वाह, तिच्या वाह, वाह! ओठात डाळिंबी जणू माणिक झळकावे. तिच्या वाह! ओठात डाळिंबी जणू माणिक झळकावे. नशा त्याची तिने मजला कितीदा पाजली होती. वाह, वाह! मघाशी पावले दारी आता शामीच माझ्या या चुंबितो रोज बोटांना. आता बरं. शामीच माझ्या या
चुंबितो रोज बोटांना, तिने हस्ताक्षरे माझी किती नावाजली होती. मघाशी क्या बात है. पावले दारी, ही नाट्यमयता. पुन्हा भेटू, पुन्हा भेटू म्हणा याचे मघा मी टाळले होते. पुन्हा भेटू म्हणा याचे मघा मी टाळले होते. अशा माझ्या बहाण्याने किती नाराजली होती. मघाशी क्या बात. पावले दारी. शेवटचा शेर. मला अच्छा. पाहून सुचलेली बरसत्या श्रावणामधली, मला पाहून सुचलेली बरसत्या श्रावणामधली, पुन्हा गाना नव्याने तू गझल जी गाजली होती. वा वा. क्या मघाशी पावले दारी, मस्त मस्त. कुणाची वाजली होती. क्या आता बात आहे. तुम्ही सुंदर. माझी आवडतीच ऐकवायला सांगितले तर मी आता एक ऐकवणारच आहे. मला एखादी. आवडणारी मला आवडणारी अर्थात तशी खूप खुश, आनंदी अशी नाहीये ती, परंतु ऐकवते. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. वा वा. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. हवे हवेसे रस्ते कारे उगा निसटले होते. क्या बात है. किती कितीदा दिल्यास ठेचा वाटे वाटेवरती. किती कितीदा दिल्यास ठेचा वाटे वाटेवरती. कधी उचलून घेतलेस का जेव्हा पडले होते. वा वा. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. क्या बात. डोळ्यामधला डोळ्यामधला पाऊस इतका तुला प्रिय का होता. डोळ्यामधला पाऊस इतका तुला प्रिय का होता. कसे कळेना दुःख एवढे तुझ्यात दडले होते. वा वा. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. हसावयाचे वेड मला अन फुलावयाचे होते. हसावयाचे वेड मला अन फुलावयाचे होते. कसा तुला ना पाझर फुटला इतकी रडले होते. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. खुणावणाऱ्या दिशा जेधवा डोळ्या पुढती आल्या. खुणावणाऱ्या दिशा जेधवा डोळ्या पुढती आल्या. कचणाऱ्या दोरांना माझे पाय जखडले होते. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. मलाच तो मधुचंद्र कसा ना भेटायाला आला. मलाच तो मधुचंद्र कसा ना भेटायाला आला. या देहाला किती किती चांदणे लगडले होते. वा 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 वा. आयुष्यामी वा. तुझे कधी अन काय बिघडले होते. बिघडले होते. अंधाराचा सडा टाकुनी गेले सारे भवती. अंधाराचा सडा टाकुनी गेले सारे भवती. ज्यांच्या ज्यांच्या वाटेवर मी दीप उजळले होते. क्या बात है. क्या आयुष्यामी बात है. आयुष्यामी तुझे कधी अन काय बिघडले होते. हवे हवेसे रस्ते कारे उगा निसटले होते. क्या बात अं, आहे. सुंदर सुंदर. आयुष्य मोठं प्रश्नचिन्ह असतं. हो असे हो. आयुष्याला किती प्रश्न केले तरी अनुत्तरितच असतात. खराय खराय. आज या गझल गप्पांच्या निमित्तानं खूप काय काय खरंच शिकायला मिळालंय. म्हणजे अगदी बोलता बोलता प्रत्येक गझलेच्या प्रत्येक अंगाला तुम्ही स्पर्श करून गेलात. म्हणजे आम्ही जे सगळे नवोदित आहोत तर त्यांना गझल लिखाणासाठी हा एक अतिशय माइलस्टोन ठरेल असं म्हणायला हरकत नाही. कारण ही फक्त या गप्पा ऐकल्या तरी गझलेचं भरपूर काही काहीतरी ग्रहण करता येऊ शकेल अशा गप्पा आज आपल्या झाल्यात. आपण आता मला वाटतं शेवटाकडे यायला पाहिजे कारण शेवटी वेळेचं परत ये. होय, होय, होय. तर बरोबर. तर संपूर्ण गझल प्रावीण्य परिवाराकडून मी तुमचे खूप 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 आभार मानतो की तुम्ही आम्हाला इतका वेळ आणि इतकं काही काही दिलं, भरभरून दिलंय. म्हणजे आमेन. असं वाटलं की आम्ही आता काय काय झेलू असं झालं की तुमच्याकडून इतकं काय काय बरंचसं येत होतं. पुन्हा पुन्हा ही मुलाखत म्हणता येत नाही. ह्या गप्पा आपण आम्हाला ऐकाव्या लागतील की यातला अगदी बारकावे छोटे छोटे की तुम्ही बोलता बोलता सहज सांगून गेलात त्या. पण ते आम्हाला कळण्यासाठी पुन्हा पुन्हा हे पाहावंच लागणार असं नक्की आहे. तर
पुन्हा असं कधी वाटलं तर हक्कानं मी तुम्हाला सांगणार आहे आणि मला खात्री आहे की अगदी. तुम्ही पुन्हा आम्हाला वेळ देणारच आहात. अगदी, कारण अगदी. कारण गझल हा खूप म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. गझल कधी सखी असते, गझल कधी आई असते, गझल मैत्रीण असते, गझल खूप काही असते. आणि असते, या खूप काही गझलेच्या असते खरं. प्रदेशात मला तुम्ही निमंत्रित केलंत. त्यामुळं धन्यवाद. आता फारसे औपचारिक नकोत मानायला. नको तर. परंतु हो, हो. अवश्य तुमची हाक जेव्हा येईल तेव्हा जसं काल सांगितलं नक्की. आणि आज आपण ठरवलं, आलो हो, हो, आपण हो. एकत्र. असे खरं आहे, खरं आहे. कधीही तुम्ही सांगा. गझलेसाठी मारलेली हाक ही माझ्यासाठी खूप आनंद असतो मला त्यात. त्यामुळं नक्की, भेटणारच नक्की. नक्कीच. अ, संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे प्रणव आणि मारुती तुम्हा दोघांनाही थँक कायमच तुम्ही माझ्यासोबत असता. आणि सगळ्यात मोठं माझं जे पाठबळ आहे, तर ते म्हणजे आमचं गझल प्रावीण्य परिवार. खरोखर हा परिवारच आहे. म्हणजे इथं नावं वेगळी आहेत, पण संपूर्ण एकच व्यक्ती आहे, अशा पद्धतीने सगळे वावरतात. तर तुम्हा सगळ्यांचा असाच साथ राहू द्या आणि यापुढचं वाटचाल ही आपण अशाच मान्यवरांच्या मार्गदर्शनातून पुढं करू आणि सुरेश हो, भट हो. साहेबांना त्यांना अपेक्षित असलेली गझल पुढे नेऊ आणि त्यांना हो. आपल्या या गझलेतून आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करू. अगदी तर आजचा जरूर. हा माझा नंबर कुणाला तरी हवा आहे, तर तुम्ही देईन मी द्याल तो त्यांना, ग्रुपमध्ये. काही हरकत हो, नाही. हो, हो. मी तुमचा नंबर देईन. तर पुन्हा तुम्हाला सर्व रसिक धन्यवाद. श्रोत्यांना भेटून मला खूप आनंद झाला. सगळ्यांचे येस. धन्यवाद. वैभवजी, एक दिवस ठेवा आपण गझल आणि